मुंबई में नशे के काले कारोबार पर अब तक की बड़ी चोट करते हुए अपराध शाखा की एंटी नारकोटिक्स सेल ने एक गुप्त एमडी ड्रग फैक्ट्री का पर्दाफाश किया है। इस कार्रवाई में पुलिस ने करोड़ों रुपए की ड्रग, भारी मात्रा में रसायन, हथियार और गोला बारूद बरामद कर 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। जानकारी के मुताबिक अपराध शाखा को गुप्त सूचना मिली थी कि अग्रीपाड़ा इलाके के एक घर के भीतर अवैध रूप से मेफेड्रोन ड्रग तैयार की जा रही है। सूचना मिलते ही पुलिस टीम ने सटीक योजना के तहत छापा मारकर पूरे नेटवर्क का भांडाफोड़ कर दिया। छापेमारी के दौरान करीब 14 किलो 493 ग्राम मेफेड्रोन, बड़ी मात्रा में लिक्विड एमडी ड्रग बनाने में इस्तेमाल होने वाले रसायन, कच्चा माल और उपकरण बरामद किए गए। जब्त किए गए माल की कुल कीमत लगभग 50 करोड़ 74 लाख रुपए बताई जा रही है। मामले को और गंभीर बनाते हुए पुलिस को मौके से एक देसी पिस्टल और 19 जिंदा कारतूस भी मिले, जिससे साफ है कि ये नेटवर्क केवल नशे तक सीमित नहीं बल्कि संगठित अपराध से भी जुड़ा हो सकता है। फिलहाल पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार कर एनडीपीएस एक्ट और आर्म्स एक्ट के तहत मामला दर्ज कर लिया है। अब जांच इस बात पर केंद्रित है कि ये जहरीला नेटवर्क मुंबई के अलावा किन इलाकों तक फैला हुआ था और इसके पीछे कौन-कौन लोग शामिल है। मुंबई पुलिस की इस कार्रवाई ने नशे के कारोबार से जुड़ा अपराधियों के बीच हड़कंप मचा दिया है। काल दिनांक 25 मे 2026 रोजी एएनसी कांदिवली युनिटला एक गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की आग्रीपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील एका इमारतीमध्ये एमडी जे ड्रग्ज आहे हे काही संशयित आरोपितांकडून बनवले जात आहे। त्या अनुषंगानं एएनसी कांदिवली युनिटने त्या ठिकाणी सापळा रचला व काल रात्री त्या ठिकाणाहून 2 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं। त्या 2 व्यक्तींना ताब्यात घेतल्यानंतर ते ज्या ठिकाणी राहत होते त्या घराची झडती घेतली असता घरामध्ये पूर्ण मॅफेड्रॉन नावाचा जो काही अंमली पदार्थ आहे ते बनवण्याचं सर्व साहित्य व साधारण 14 किलो वजनाचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची अंदाजे मार्केटमध्ये किंमत ही जवळजवळ 50 कोटी इतकी आहे। त्यासोबतच सदर फ्लॅटची झडती घेतली असता सदर फ्लॅटमध्ये एक देशी बनावटीचा पिस्टल हे सुद्धा त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेला आहे व त्यासोबतच 19 राऊंड जिवंत कारतूस ती सुद्धा सदर ठिकाणाहून जप्त करण्यात आलेली आहे। सदरचं जे ठिकाण यास्मिन बिल्डिंग आग्रीपाडा या ठिकाणी 10व्या माळ्यावरती हे सदर जे आरोपी आहेत ते त्या ठिकाणी 10व्या माळ्यावरती एकूण मॅफेड्रॉन नावाचा जो अंमली पदार्थ आहे त्याची पूर्ण त्यांनी लॅब उभारलेली होती। त्यामध्ये त्यासाठी लागणारं रॉ मटेरियल ज्याच्यामध्ये 2 ब्रोमो असेल, एमएमओ असेल, नंतर एससीएल असेल, ॲसिटोन असेल, त्यासोबतच लागणारं इतर जे सर्व साहित्य आहे ते त्या ठिकाणी मिळून आलेलं आहे। त्या अनुषंगानं आज रोजी आग्रीपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकूण 3 जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। पोलीस पुढील तपास करत आहे की सदर हे जे 3 आरोपी आहेत यांच्याकडून 4 मोबाईल फोन सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। यापुढे सदर आरोपी कोणाच्या संपर्कात होते किंवा या सदर आरोपींना जे काही केमिकल रॉ मटेरियल जे आहे हे कुणी प्रोव्हाइड केलेलं आहे त्या अनुषंगानं पोलीस पुढील तपास करत आहे। त्या अनुषंगानं आम्ही आता पुढील तपास करत आहोत। त्या ठिकाणी देशी बनावटीचं पिस्टल आणि 19 जिवंत कारतूस मिळालेली आहे। त्या अनुषंगानं सदर आरोपीकडे कोर्टामध्ये प्रवेश केल्यानंतर ज्यावेळेस तो पोलीस कस्टडीमध्ये येईल त्यावेळेस त्या अनुषंगानं पुढील तपास करण्यात येईल। यातील जे 3 आरोपी आहेत यातील एक आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याच्यावरती यापूर्वीचे काही बॉडी आणि प्रॉपर्टी ऑफेन्सेसचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यासोबतचा जो दुसरा आरोपी आहे तो त्याचाच भाऊ आहे। असे दोघं भाऊ मिळून हे सर्व सिंडिकेट चालवत होते। त्या ठिकाणी जी तिसरी महिला मिळालेली आहे ती पश्चिम बंगाल या ठिकाणची आहे। त्या सगळ्यांचं बॅकग्राऊंड आम्ही या ठिकाणी चेक करत आहोत। मुंबई पोलीस सातत्यानं जे नार्कोटिकचे जे ड्रग पेडलर आहे यांच्यावरती सातत्याने कारवाई करत आहे। माननीय CP सर देवेंद्र भारती सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या भागामध्ये जे ड्रग पेडलर आहे त्यांच्यावरती विशेष मोहिमेअंतर्गत कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने आपण मुंबई पोलिसांनी आतापर्यंत
एकूण जवळजवळ 120 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ हे जप्त केलेले आहेत आणि यापुढे सुद्धा हे अशीच कारवाई सुरू राहणार आहे. या प्रकरणात सांगू निष्पन्न होत आहे की भाड्याच्या घरामध्ये राहत होते, तर त्या अनुषंगाने आम्ही पुढे तपास करत आहोत की त्यांनी काय सांगून ते त्या ठिकाणी राहत होते. आम्ही आता तपास करतोय, कारण इनिशियल स्टेजला आहे, आता जस्ट आजच गुन्हा दाखल झालेला आहे. या सर्व गोष्टींचं तपासामध्ये सर्व बाबी निष्पन्न होतील.